जय भीम, जय शिवराय. बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनतेचं, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेचं आर्थिक शोषण मुळासकट करण्याचा ठाम निश्चय जणू काही बीजेपी शासनाने केलेला दिसतोय. गुजरातमध्ये 160 रुपयाला मिळणारी HSRP प्लेट महाराष्ट्रामध्ये 531 रुपयाला विकली जाते आणि ती नंबर प्लेट दिलेल्या सेंटरवर बसवायला गेल्यानंतर आधीची जुनी नंबर प्लेट काढण्याचे देखील चार्जेस सेंटरवाल्यांकडून वसूल केले जातात. मग ते 30 रुपये असतील, 50 रुपये असतील. आणि ही जी नंबर प्लेट आहे, ही जी HSRP प्लेट आहे, ते आधीच्या नंबर प्लेटच्या मानाने अतिशय कमकुवत आहे. एखादा ऍक्सिडेंट झाला तर ती तुटू शकते, अशा पद्धतीची ही नंबर प्लेट आहे. पुन्हा ती नंबर प्लेट तुटावी आणि लोकांना पुन्हा भुर्दंड बसू नये म्हणून सेंटरवाल्यांकडूनच एक सेफ्टी प्लास्टिक किट त्या नंबर प्लेटसाठी अवेलेबल करून दिले जात आहे. त्याची किंमत देखील 150 रुपये आहे. म्हणजे जवळपास 800 रुपयाला एक HSRP प्लेट महाराष्ट्रातील नागरिकांना पडताना दिसत आहे. याबरोबरच आधार पॅन लिंक करायचा 1000 रुपये दंड. ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची फी 200 रुपये 300 रुपये होती, त्या ठिकाणी आता ती 900 रुपये करण्यात आलेली आहे. अशा वेगवेगळ्या कारणातून, वेगवेगळ्या माध्यमातून बीजेपी भारतीय जनतेची, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेची लूट करताना दिसत आहेत. यावर महाराष्ट्रीयन म्हणून, एक भारतीय म्हणून आपण काही ऍक्शन घेणार आहात का, की निव्वळ मोदी मोदी करत अंधभक्ती जपणार आहात?